नमस्कार स्टुडंट. आपण ग्रॅव्हिटेशनचे क्वेश्चन आन्सर सहित पाहणार आहोत. तर तुम्ही एक नोटबुक घ्या. ती नोटबुक फक्त क्वेश्चन आन्सरसाठीच असेल. म्हणजे आता पहिल्या लेसनपासून ते शेवटच्या लेसनपर्यंत सगळे क्वेश्चन आन्सर त्याच नोटबुकमध्ये असतील. जी तुम्हाला स्कूलमध्ये लेक्चर होतील त्यासाठी तुम्ही दुसरी नोटबुक घ्या. म्हणजे जेणेकरून क्वेश्चन आन्सरची एक सेपरेट नोटबुक राहील, जेणेकरून तुम्हाला तो क्वेश्चन्स कधी पाहायचा असेल तो आन्सरसहित तुम्हाला तिथे मिळून जाईल. प्रत्येक लेसनचं क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईन. तर स्टुडंट, आपण ग्रॅव्हिटेशनचे आता क्वेश्चन आन्सरसहित पाहणार आहोत. मग आपल्याला काय नेमकं का मी हे तुम्हाला प्रोव्हाइड करते की जेणेकरून तुम्हाला निम्मा अभ्यास तुमचा इथेच कवर होऊन जाईल. जर तुम्हाला स्कूलमध्ये लेक्चर्स वगैरे व्यवस्थित झाले तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन आन्सर जर तुमच्याकडे प्रोव्हाइडेड असतील तर तुमचा तेवढा वेळ वाचून जाईल. मग तुम्ही एक काम करा, अजून शाळा कॉलेजेस सुरू व्हायला वेळ आहे तर तोपर्यंत हे क्वेश्चन्स आन्सर जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन ते तुम्ही त्या नोटबुकमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. म्हणजे आता कसं, आता फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन आहे, स्टडी द एंटायर्स इन द फॉलोइंग टेबल्स अँड रीराईट देम पुटिंग द कनेक्ट आयटम्स इन अ सिंगल रो. मग त्याचं जे आन्सर आहे त्याच्या आन्सर क्वेश्चन विथ आन्सर असं प्रत्येक क्वेश्चन आन्सरसहित लिहून ठेवा व्यवस्थित. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते मी तुम्हाला सांगतच जाईन. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ असा मी करेन, तुम्ही कसा पाहिजे तो कमेंटमध्ये सांगा. पण मी असा विचार केला आहे की तुम्हाला प्रत्येक लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट जे फॉर्म्युले असतील ती इम्पॉर्टंट लॉ असतील ते मी त्यानुसार प्रोव्हाइड करत जाईन. म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्कूलमध्ये शिकवल्यानंतर घरी हा जर तुम्ही स्टडी केलात, होमवर्कसाठी जरी तुम्ही हे गोष्टी बघून घेतलात, व्हिडिओ बघितलात, म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल. मग प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपलं लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स आन्सर करायला थोडंसं सोपं जाईल. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की रोज आपल्याला काय करायचं आहे, 2 लॉंग आन्सर आणि 2 शॉर्ट आन्सर असं दररोज आपल्याला करायचं आहे. मग हे करण्यासाठी अजून तुम्हाला थोडंसं इझी होऊन जाईल. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ. तर तुम्ही स्टुडंट हे व्यवस्थित प्रश्न आहेत ते आन्सरासहित व्यवस्थित लिहून घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयीचे प्रत्येक लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज, इम्पॉर्टंट जे लॉज असतील, इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स खूप वेळा बोर्ड एक्झामसाठी येऊन गेलेले असतील ते मी तुम्हाला या चॅनलवरती या व्हिडिओद्वारे प्रोव्हाइड करेन. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला तो लगेच दिसेल आणि तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी थोडंसं सोपं होऊन जाईल. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये जे क्वेश्चन आहेत त्याच्यामधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा 3 नंबरचा. एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ G इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. आता जे दुसरा क्वेश्चन आहे बघा 2 नंबरचा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट? विल द मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ ॲट द सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन वाय. त्याच्यानंतर दुसरा आहे व्हॉट आर. ह्या ज्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन्स व्यवस्थित 2-2 मार्क्ससाठी विचारले जातात, त्या व्यवस्थित पाठ करून घ्यायच्या. त्याच्यानंतर लॉज आहेत, केपलरचे 3 लॉज आहेत ते लॉज करून ठेवायचे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं एखादं एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. केपलर्स लॉ आहेत
3 लॉ व्यवस्थित त्यांच्या डेफिनेशन्स लिहून घेतल्या. डेफिनेशन्स लिहून घेतल्यानंतर त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं एका एक्झाम्पल आपल्याला येत असेल तर ते प्रोव्हाइड करायचं, त्याच्यामध्ये लिहायचं. जेणेकरून काय होतं, पेपर जर आपण सुटसुटीत व्यवस्थित जर असं लिहिला ना, तर समोरच्यालासुद्धा वाटतं की बाबा ह्या मुलाने व्यवस्थित लिहिलेलं आहे. मग ते थोडंसं चुकीचं जरी असलं तरी ते समजून घेतात. आणि जर आपले प्रॉपर आन्सर असतील, प्रॉपर जर आपण राईट केलेलं असेल व्यवस्थितरित्या, ते हँडरायटिंगमध्ये छानसं अजून व्यवस्थित समजेल असं जर करून ठेवलं असेल तर छान मार्क्स मिळतात. तुम्ही हे क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित लिहून घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमधले इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते.
या क्वेश्चन आन्सरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही जर समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारा, कमेंट्स करा. त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स असतील त्यांना मी रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ अजून कोणत्या पद्धतीने जर समजावून सांगायचा असेल किंवा कोणती गोष्ट माझी जर चुकत असेल तर तुम्ही